दादा थोड़ा क्लियर। एक हो रहा है क्या? सर थोड़ा इकडे सर या साइड। सर लेफ्ट साइडला सर, सर लेफ्टला सर इकडे। सर सर दादा दादा चल हाँ एक माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नुकताच मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेला आहे आणि मला वाटतं काय संगीत मानववाद असं म्हटल्यानंतर मराठी माणसाच्या मनावरती नाट्य संगीत येणार आहे। तेव्हा आता मी सर इकडे इकडे सर इथे थँक्यू सर थँक्यू सर राईटला बघा ना राईट सर एक मिनिट सोबत सोबत थँक्यू सर थँक्यू। मॅडम इकडे बघा इथे सेंटर सर राईट सर इकडे बघा मॅडम लॅपला बघा ना। अरे लाईट सोडा रे जरा। मॅडम लॅपला बघा ना। इकडे बघा इकडे सर लेफ्ट साइडला बघा ना। मॅडम लेफ्टला बघा लेफ्ट। मॅम इथे घ्या मॅम। मॅडम लेफ्ट पासून चालू करा। हां मॅम पहिले इथे बघा। मॅम इकडे माझ्याकडे बघा। अमृता मॅम इकडे बघा ना। मॅम इथे मॅम इकडे बघा इकडे इकडे मॅम सेंटरला मॅम इथे मॅम इकडे बघा ना। मॅम इकडे बघा ना लेफ्टला। पहिला ए लाईट सोडा ना थोडी यार। मॅम इकडे बघा समोर। मॅम परत एकदा बघा इकडे। मॅम या का मॅडम। मॅम पहिला इकडे मॅम इकडे मॅम इकडे इकडे मॅम समोर। मॅम लेफ्टला बघा ना तुमच्या। मॅम इकडे मॅम इकडे बघा मॅम या। खूप छान वाटतंय तुम्हाला सगळ्यांना बघून आणि सगळ्यात आनंद वाटतोय की आजच्या या ट्रेलर लॉन्चसाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी होकार दिला। ते स्वतः आले आणि आज त्यांच्या हस्ते आपण ट्रेलरचं अनावरण करतोय। 1911 सालचं नाटक 113 वर्ष झाली या नाटकाला। हे नाटक खाडिलकर सरांनी लिहिलं। लोकमान्यांचे ते शिष्य होते, अनुयायी होते
तेव्हा पारतंत्र्याचा काळ चालू होता आणि तरुणांना शौर्याचं महत्त्व कळावं म्हणून प्रेमापेक्षा संपत्तीपेक्षा सुद्धा शौर्य महत्त्वाचं ही भावना डोक्यात ठेवून मानापमान लिहिलं गेलं. बालगंधर्व असतील, दीनानाथ मंगेशकर असतील, केशवराव भोसले असतील, या सगळ्यांनी या मानापमान नाटकाची धुरा आपल्या समर्थ खांद्यावरती वाहिली आणि ते नाटक आजतागायत 113 वर्ष सर्व महाराष्ट्रातल्या रसिक प्रेक्षकांना, बाहेरच्याही रसिक प्रेक्षकांना पुरळ घालत आहे. गोविंदराव टेंब्यांसारखा अद्वितीय संगीतकारांनी या नाटकातली गाणी रचली. 67 पदं या नाटकात होती. आता इतकी सगळी काही सिनेमात घेता येणं शक्य नाही, पण आमच्या सिनेमालाही शंकर एहसान लॉय या त्रिमूर्तींनी अप्रतिम संगीत दिलं आणि पुन्हा एकदा या अवीट गोडीची गाणी महाराष्ट्राच्या रसिकांना प्रिय झाली. मी फार वेळ घेणार नाही, पण देवेंद्रजी तुम्हाला तर तुम्ही हा धडा आम्हाला सगळ्यांना शिकवलाय की सिंगल माणूस काही करू शकत नाही, त्याच्यासाठी टीम महत्त्वाची असते. आणि हे स्वप्न जरी मी बघितलं असलं तरीसुद्धा माझ्या संगीत मानप्पांच्या संपूर्ण टीमशिवाय ही गोष्ट शक्य नाही. आमचे निर्माते जिओ स्टुडिओजच्या ज्योती देशपांडे, आमचे सुनील फडतरे यांनी जर भरभक्कमपणे पाठिंबा दिला नसता तर याची निर्मिती करता येणं शक्य नव्हतं. आमचे लेखक शिरीष गोपाळ देशपांडे, ऊर्जा देशपांडे, आमचा प्राजक्त देशमुख यांनी ती लिखाणाची धुरा खांद्यावरती घेतली. आमचे DOP सुधीर पलसाने, आमचे कॉस्ट्युम डिझायनर नचिकेत बर्वे, आमचे कोरिओग्राफर दीपाली विचारे आणि आमचा सुभाष नकाशे, आमची गीतकार जे आहेत ते समीर सामंत, आमचा एडिटर आशू, आमचा साऊंड डिझायनर मंदार कमलापूरकर, आमचा बॅकग्राऊंडवाला संतोष मुळेकर, आमचे VFX गोकुळ आणि कपिल, प्रसाद सुतार, त्याच्यानंतर आमचा अजून कोण राहिलं आर्टवाला आमचा संतोष फुटाणे सर आणि त्यांची सगळी टीम. आणि हा सिनेमासाठी गेली काही वर्ष सातत्याने माझ्याबरोबर मेहनत घेणारी ही सगळी माझी टीम, या सगळ्यांमुळे हा एक चित्रपट सर्वांग सुंदर पद्धतीने आम्हाला लोकांसमोर नेता येतोय. त्याचबरोबर आमचे सगळे ज्यांच्या संगीतातून प्रेमाचा ऋतू वसंत भामिनी आणि धैर्यधराचा फुललेला आहे. नाटकाला पद्धत अशी होती की गाणं आवडलं की वन्स मोर द्यायची पद्धत होती, त्यामुळे बस ऐसे ही बस 4 लाइन गुनगुनाऊंगा. ये गाना है जिसका नाम है वंदन हो, जो हम लोग एज यूजुअल जैसे कटियार में किया था वैसे ही इस फिल्म में भी गणपति बापा को आगमन करते हुए उनका स्वागत करेंगे. इसका चेक थोड़ा रिवर्ब दे सकता है तो दो. गजानन शुभ गुणकारण नमो महागणपती विघ्न विनाशक सिद्धि विनायक सुरदल सेनापती. स्पष्ट करू इच्छितो, मी शब्दात शूर आहे आणि सुरात असुर आहे. लोकांचा थोडा म्हणजे कन्फ्युजन आहे. माझी बायको गाते, मला गाता येत नाही. गोष्टीकडे या चित्रपटातून खूप छान वेगळ्या पद्धतीने पाहिलं गेलंय. जी नाट्यपदं आपण वर्षानुवर्ष ऐकतो आहोत ती शंकर एहसान लॉय यांनी खूप वेगळ्या पद्धतीने, अभिनव पद्धतीने आपल्यासाठी सादर केलीत. तर साईज बघून असं पावरचं दुरून काहीच संबंध नाही आहे. यू नो, फर्स्ट ऑफ ऑल आयड लाईक टू वेलकम श्री देवेंद्र फडणवीस फॉर coming and gracing this occasion. You were not there in the previous event where I said a disclaimer that I am not a Maharashtrian. देशपांडे माझं आडनाव आहे, पण मी तमिलियन आहे आणि सुबोधची मराठी आणि हिची मराठी ऐकून मला धैर्यधर सारखं धैर्य नाही मराठीत बोलायला. सो I don't want to make a mistake and say something wrong. So first of all, hearty congratulations to you, and Maharashtra is lucky that we've got a chief minister who
is a connoisseur in arts and culture, and we think some glorious 5 years for our industry. विनंती करते की आपण कृपया मंचावरती यावं. पुढे मॅडमला विनंती करतो. सर, तुमचं मनोगत आम्हाला ऐकायचंच आहे, पण आज तुमच्या हस्ते या चित्रपटाच्या ट्रेलरचं अनावरण होणार आहे. तर आमच्या सिनेमाच्या भाषेत ॲक्शन म्हणल्यानंतरच एखादी गोष्ट सुरू होते. तर मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही ॲक्शन म्हणावं, समोर बसून एकदा ट्रेलरचा आस्वाद घ्यावा आणि मग आपलं मनोगत ऐकण्यासाठी आम्ही सगळेजण उत्सुक आहोत. ॲक्शन. संगीत मान अपमान, ज्याचं खरं म्हणजे आपण सगळेच वाट पाहतोय 10 तारखेची. त्याचे दिग्दर्शक आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सुबोध भावेजी, ज्योती देशपांडेजी, ज्यांची कट्यार अजून आपल्या काळजात घुसली आहे, असे शंकरजी, शंकर एहसान लॉय, आणि या ठिकाणी उपस्थित संगीत मान अपमानची संपूर्ण टीम, उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, मी गेल्या 2 दिवसामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार करून, खाते वाटप करून, बंगले वाटप करून, ऑफिस वाटप करून संगीत मान अपमानला आलो आहे. आमच्याकडे मान अपमान मनात होतो, त्याचं संगीत मीडियात वाजतं. पण मला अतिशय आनंद आहे की या क्षणाचा साक्षी मी होऊ शकतोय. याचं कारण आहे की 113 वर्ष सातत्याने मराठी मनाला भुरळ घालण्याची क्षमता ज्या संगीत नाटकामध्ये आहे, ते नाटक आज या ठिकाणी रुपेरी पडद्यावर नव्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि अर्थातच सुबोध भावेंनी बालगंधर्वही साकारला, त्यामुळे भामिनी साकारली, आणि आता धैर्यधरी ते साकारतायत. हा देखील एक योगायोग आहे. पण आम्हालाही असं करावं लागतं. मुख्यमंत्री व्हावं लागतं, मग विरोधी पक्षनेता व्हावं लागतं, मग उपमुख्यमंत्री व्हावं लागतं, मग पुन्हा मुख्यमंत्री व्हावं लागतं. पण मला असं वाटतं की खरं म्हणजे संगीत मान अपमान 113 वर्षाचा जो इतिहास आहे, याच्याबद्दल इतक्या वेगवेगळ्या दंतकथा आहेत. लोक असं देखील सांगतात की एक काळ असा होता की सोन्याचा जो भाव होता त्यापेक्षा देखील जास्त दरात त्याची तिकीटं विकली गेली. किंवा अगदी म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये देखील ज्यावेळी टिळक स्वराज ट्रस्ट करता पैसा जमा करायचा होता, त्यावेळी याच संगीत मान अपमानचे अनेक त्या ठिकाणी प्रयोग करण्यात आले. आणि म्हणून एक मोठा इतिहास या ठिकाणी आहे. आणि ही जी संगीत नाटकांची एक परंपरा, जी खऱ्या अर्थानं मराठी भाषेला लाभलेली आहे. मराठी भाषा अभिजात भाषा झाली, पण आपलं संगीतही तेवढंच अभिजात आहे, नाट्यसंगीतही तेवढंच अभिजात आहे. आणि या सगळ्या परंपरा ज्या आहेत, या परंपरा नवीन स्वरूपामध्ये आपल्या नव्या पिढीसमोर येणं हे देखील अत्यंत आवश्यक आहे. कदाचित मला माहिती नाही किती पदं त्याच्यामध्ये होती, तुम्ही मगाशी सांगत होता 67. कदाचित 67 पदं ऐकण्याचा पेशन्स किंवा तेवढं धैर्य आजकालच्या धैर्यधरांमध्ये नसेल. पण मला असं वाटतं की याचं जे सौंदर्य आहे हे या 14 पदांच्या माध्यमातनं, या सिनेमातनं निश्चितपणे आपल्यापर्यंत पोचेल. आणि त्यातनं नव्या पिढीमध्येही उत्कंठा तयार होईल की एकदा तरी आपण जाऊन थिएटरमध्ये संगीत मान अपमान बघितलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की एक प्रकारे जी आपली संस्कृती आहे, जी आपली कला आहे, जे आपलं संगीत आहे, या सगळ्या गोष्टींना रिइन्व्हेंट करणं, अशा प्रकारे हा सिनेमा आज आपल्यासमोर येतो आहे. आणि ट्रेलर इतका सुंदर आहे तर पिक्चर काय असेल.
त्यामुळे मी खरोखर सुबोधजी आपलं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो. आणि अर्थातच संगीताशिवाय संगीत मान अपमान होऊच शकत नाही. शंकरजी आपलं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो. आपण शंकर एहसान लॉय आपण खरं म्हणजे आपल्या देशातल्या संगीताला एक वेगळी उंची नेहमीच दिली आहे. पण मराठीवर जे प्रेम आपण या ठिकाणी करता ते मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याकरता मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि मगाशी सुबोधजी म्हणाले ही गोष्ट देखील खरी आहे की या आमच्या कार्यकाळामध्ये आता आपला जो काही मराठी सिनेमा आहे, मराठी थिएटर आहे, आपला जो विविध कलांचा आविष्कार आहे याला योग्य व्यासपीठ मिळालं पाहिजे या दृष्टीनं निश्चितपणे काम करण्याची आमची देखील इच्छा आहे. कारण मगाशी ज्योतिजींची चर्चा चालली होती त्यावेळी अनेक वेळा मी त्यांनाही सांगत होतो की अनेक वेळा चांगले चित्रपट जे लोकांना आवडलेले आहेत त्याचे डायरेक्टर्स मला भेटतात आणि म्हणतात की आम्हाला कुठलाच प्लॅटफॉर्म मिळत नाही आहे. त्यावेळी अतिशय दुःख होतं की असं का व्हावं की आपल्या मराठी सिनेमाला त्या ठिकाणी कुठला प्लॅटफॉर्म मिळू नये. पण मला असं वाटतं की त्याच्यावर त्याही वर्किंग करतात. आपण सगळे मिळून वर्किंग करूया आणि हा जो काही आपला संपूर्ण अभिजात अशा प्रकारचं कला आविष्कार आहे हा सगळ्या प्रकारच्या प्लॅटफॉर्मवरनं लोकांपर्यंत पोचला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न निश्चितपणे आपण सगळे मिळून करू. मी पुन्हा एकदा सुबोधजी खूप मनापासून तुमचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हा विश्वास व्यक्त करतो की संगीत मान अपमान सर्व रेकॉर्ड तोडेल. सगळे रेकॉर्ड तोडून हा अतिशय प्रेक्षकांना भावेल आणि आम्ही देखील निश्चितपणे मी तो पाहणारच आहे. त्यामुळे फक्त आता तो कधी पाहायचा आणि कोणाकोणासोबत पाहायचा याचं नियोजन मी लवकरच करेन आणि त्याला नक्कीच अमृताला म्हणजे माझ्या पत्नीला देखील मी घेऊन येईल. आज खरं म्हणजे तिला जास्त आवडलं असतं याला पण मी विसरलो तिला सांगायचं. तुम्ही मला सांगितलं होतं पण हे कट करून टाका, एडिट करून टाका, हे तिच्यापर्यंत पोचू देऊ नका अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि पुन्हा एकदा या अतिशय चांगल्या लॉन्चला आपण मला बोलवलं त्याबद्दल अतिशय मनापासून आपले आभार मानतो आणि पूर्ण टीमला शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवेंद्रजी एक शेवटची विनंती तुम्हाला करायची. आमची सगळी टीम उत्सुक आहे तुमच्याबरोबर फोटो काढायला. तर एक 5 मिनिटं तुम्ही दिले तर माय प्लेजर. ॲब्सोल्युटली. सगळे कलाकार पहिल्यांदा वरती. माननीय मुख्यमंत्री महोदय जे बोलतात ते होतं त्यामुळे ही गोष्ट सुद्धा नक्कीच होईल याचा आम्हाला विश्वास आहे. अरे यार हा आणि ही छायाचित्र इथे घेतली जात असताना मी पुढची जी टीम आहे त्यांची नावं जाहीर करते म्हणजे आपल्याला येणं सोयीचं जाईल. आमचे निर्माते सुनील फडतरे यांना मी, अमित कोळी, सुयश देशपांडे मॅडम खूप इम्पॉर्टंट आहे, सुभाषी प्रियंका चौधरी, कोटक. माननीय मुख्यमंत्री महोदय नागपूरचे आहेत आणि शिरीष गोपाल. वेट बोलो गणपती बाप्पा. मंगल मूर्ती उंदीर मामा की ही अमृता मंचावरती आलेली आहे. निवेदिता ताई. त्याच्या आधीचा जो चित्रपट होता घाणेकर त्यात सुद्धा निखिलने मला सांगितलं की डॉक्टर लागूंचा रोल करायचा आहे आणि तसंच झालं या चित्रपटाच्या बाबतीत देखील. पहिल्यांदा अशी छटा करायला मिळते मला. तुम्हाला साधारण एकंदर लुकवरनं अंदाज आलाच असेल. सतत रागीट आणि चिडका असा चेहरा आहे माझा. तर उत्तम 2 गाणी माझ्या वाटेला आलेली आहेत. पुन्हा एकदा शंकर एहसान लॉय यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मला अभिनय करायला मिळतो. आय मीन इट्स म्हणजे म्हणतात ना की
सोने पे सुहागा. सुबोधने जी मेहनत घेतलेली आहे, 4.5-5 वर्ष अविरत तो आणि त्याची पूर्ण रायटिंग टीम म्हणजे देशपांडे सर आणि ऊर्जा प्राजक्त या सगळ्यांनी मिळून 5 वर्ष खर्च केलेली आहेत आणि त्याचं चीज हे तुम्हाला 10 जानेवारीला दिसेल.